नमस्कार, मुद्राज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या तिखटाला असा लाल रंग येत नाही का? मग तुम्ही एक मिरच्या वाळवताना ही तुमच्याकडून ही नक्कीच चूक होत असेल. तसेच काही महिन्यानंतर तिखटाला थोडं आंबूस चव लागते. ती का लागते? ती लागू नये म्हणून, तसेच अळीजाळी लागू नये म्हणून. खूप दिवस लाल तिखटाचा रंग लाल राहावा यासाठी काही टिप्स मी दिलेल्या आहेत. दोन्ही तिखटातला फरक पहा आणि मी कसं केलं आहे एकदम लाल कलर ते तुम्हाला सांगतेच आहे. इथे पहा आता मिरच्या आणण्यापासूनची सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगते. इथे मी बाजारातनं 2 किलो लवंगी मिरची आणलेल्या आहेत आणि पाव किलो बिडगी मिरची आणलेली आहे. लवंगी मिरची कशी ओळखायची तर त्याचं साल असतं ते पातळ असतं, त्याच्यात भरपूर बिया असतात आणि छोट्या-छोट्या असतात. त्या आणि वाटलंच तर खाऊन पाहायची. लक्षात येतं की ही लवंगी मिरची आहे. फोडलं तरी ठसका उठतो. आणि दुसरी गोष्ट पहिली जे मी सांगितलं की तुम्हाला की तुमच्या तिखटाचा जो आंबूसपणा येतो कालांतराने ती हीच गोष्ट आहे. तुम्ही लवंगी मिरची वापरत नाही. कमी तिखटाची मिरची वापरली की कालांतराने त्याची चव आंबूस लागते तिखटाची. त्यामुळे शक्यतो तुम्ही कमी वापरा मिरच्या, पण लवंगी मिरची जरूर वापरा. त्यामुळे तुमच्या तिखटाची चव बदलणार नाही. मी इथे पाव किलो बेडगी मिरची वापरलेली आहे. फक्त मला कलरसाठी मी वापरलेली आहे. तसं तर पाहायला गेलं तर आमच्यात तिखट खूप लागतं. आता मी ह्याच्यात देठं काढून घेतलेले आहेत मिरचीचे. प्रत्येक घरची आवड-निवड ही वेगवेगळी असतात. जसे कुणाला तिखट जास्त लागतं, कुणाला कमी लागतं, कुणाला भाजीला रंगच फक्त चांगला असा वाटतो. दुसरी टिप सांगते, की उन्हात ह्या वाळवताना मिरच्या जास्त दिवस वाळवायच्या नाही, 2च दिवस वाळवायच्या. जेणेकरून त्या मिरच्या जर जास्त वेळ वाळवल्या तर त्याचा मिरच्याचा कलर जातो आणि पांढऱ्या पडतात. त्यामुळेही तुमचं तिखट पांढरं दिसतं, लाल कलर येत नाही. आता मी मिरच्या वाळवलेल्या आहेत आणि डंक्यात घेऊन गेलेले मिरच्या कुठून आणण्यासाठी म्हणजे लाल तिखट करण्यासाठी. आणि तिखट करताना मी इथे पाव किलो मीठ वापरलेले आहे. मीठ हे यासाठी वापरायचं तिखटाला अळी-जाळी लागत नाही. मीठ दाखवायचं राहिलं माझ्याकडून. इथे मी 2 किलोसाठी पाव किलो मीठ डंक्यात मिरच्या देतानाच त्यांना दिलं होतं. आणि आता इथल्यातलं मी की नाही अर्धा किलो तिखट बाजूला काढणार आहे आणि 1.5 किलो मी भरणीत घालून घेणार आहे. आता तिसरी टिप सांगते, की ज्यावेळेस आपण तिखट भरतो त्या टायमाला भरणी स्वच्छ धुवून चांगलं कडकडीत उन्हात वाळवून घ्यायची भरणी. त्यामुळे तिखट खूप दिवस छान राहतं. त्याच्यानंतर भरणीत भरल्यानंतर मध्ये-मध्ये हिंगाचे खडे 1-2-3 तरी टाकायचे. त्यामुळेही तिखटाला अळी-जाळी लागत नाही. मीठ आणि हिंग खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे खडे ठेवायचे हिंगाचे. त्यामुळे अळी-जाळी लागत नाही. आता ही महत्त्वाची टीप आहे, की ह्याच्यात आपण ओला हात किंवा ओला चमचा हे असं घालायचं नाही. ओल्या ह्यानी पण मिरचीला तिखटाला अळी-जाळी लागते. जास्त दिवस राहत नाही. आपण लागेल तसं दुसऱ्या छोट्या भरणीत तिखट काढून घ्यायचं आणि ते वापरायचं. मोठ्या भरणीला जास्त जायचं नाही. आता हिंगाचा खडा मी ठेवलेला आहे आणि झाकून पॅक आता बंद करून ठेवलेला आहे. आता मी तुम्हाला ते अर्धा किलो तिखट का काढलेलं बाजूला ते सांगते तुम्हाला. मग मी अर्धा किलो तिखट बाजूला ठेवलं होतं. त्याच्यात 100 मिली मी तेल शेंगदाणा तेल गरम करून थंड केले आणि ते टाकून घेतलेलं आहे. आणि ते छान असं मिक्स करून घेतले आणि मिक्सरवर फिरवून घेतलेले, कारण ते तेल सर्व तिखटाला लागावं म्हणून. आता हे तेल का टाकायचं तर खूप दिवस हा असा लाल कलर पहा, मगापेक्षा ह्याला लाल कलर छान आलेला आहे. तुम्हाला दाखवतेच फरक कसा आहे की जे डंक्यावरून आणलेल्या तिखटाचा आणि तेल घातल्यानंतर तिखटाचा. पण मी एक लक्षात ठेवा, मी सर्व 2 किलोच्या 2 किलो मिरचीच्या तिखटात मी तेल वापरलेलं नाही. कारण मी हे संपल्यानंतर थोड्या दिवसांनी परत मी करून घेणार आहे. पहा डंक्यातून आणलेला तिखटाचा कलर आणि तेल घातल्यानंतरचा तिखटाचा कलर कसा आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.